अहो तुम्हाला काय गरज होती हो माझ्या आजारपणासाठी त्या नीच माणसाकडनं पैसे घ्यायची? आता मला काय माहित होतं लालीने ते पैसे तिच्या नवऱ्याकडनं आणलेत ते? आणि तसं असतं तर मी तुला सांगितलं नसतं का? पण तुम्ही तिला विचारलं नव्हतं का की एवढे पैसे तिच्याकडे कुठून आले ते? तरी मी तुम्हाला हॉस्पिटलला म्हटलं होतं तिने नक्कीच काहीतरी बरं वाईट करून पैसे आणलेत. अगं विचारलं होतं पण ती म्हणली ही पैसे घ्या ठेवा सांगते नंतर तुम्हाला. आता मला कसं कळणार ते पैसे तिने नवऱ्याकडनं आणलेत का आणखी कुणी तिला दिलेत ते? अहो माझ्यावर हल्ला झाला ना तेव्हा तो माणूस लालीच्या नावानेच मला धमकावून गेला होता. तिने त्याच्याकडनं तर पैसे घेतले नसतील ना? तिने नक्कीच काहीतरी गोळ घातलाय. कसला गोळ? वकील साहेब तुम्ही? यावेळी इथं? हो मला जरा माहिती हवी होती. या ना बसा. तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा टाकते. नाही चहा नको, बस आधी. आता मला सांगा कसल्या गोळ्याबद्दल बोलताय तुम्ही? हे बघा माझ्यापासून काही लपवू नका. लालीच्या नवऱ्याला शिक्षा व्हावी असं जर वाटत असेल तर मला सगळं व्यवस्थित सांगा प्लीज. काय वकील साहेब लालीनं आजारपणासाठी जे पैसे दिले होते ना ते तिच्या नवऱ्याकडनं तिनं आणले नव्हते असं वाटतंय आम्हाला. मग लालीकडे ते पैसे कुठून आले? अहो तेच तर माहिती नाहीये ना. आणि आता आम्ही विचारायचं म्हणलं तरी कुणाला विचारणार? लाली तर गायब झाली. कुठं असेल कशी असेल काहीच कळलं झालंय. काळजी करू नका, मी आहे ना, मी सांभाळेन सगळं. आणि काय खास तुमच्यासाठी आणलंय. कशालाही? अहो फार काही नाही. हे बघा मी समजू शकतो गेले काही दिवस तुम्ही खूप अस्वस्थ आहात. मुलीला न्याय मिळावा म्हणून धडपडतात. स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं होत नाहीये म्हणून माझ्याकडून एक छोटीशी भेट. आणि प्लीज तुम्ही स्वतःला एकटं समजू नका, मी आहे. हे बघा आम्हाला काय बी नकोय. तुम्ही फक्त त्या नराधमाला चांगली शिक्षा द्या आणि आमची लाली कुठं आहे एवढं फक्त काढून घ्या. काळजी करू नका, अगदी असंच होणार. लालीची म्हणजे तुमच्या मुलीची केस मी घेतली आहे ना. आता तो गोपाळ आता तुरुंगात आहे पण तुरुंगापासून ते फासापर्यंत कसं न्यायचं ते मी बघतो. त्यामुळे निश्चिंत राहा. एक्सक्यूज मी, मला फोन घ्यावा लागेल. ऍक्च्युली मला निघावंच लागेल पण तुम्ही काळजी करू नका. मी आहे, येतो. हा बोल. युगंधर कुठे आहेस तू? का कोंडून गेलास मला? हे बघ जिथं कुठं असशील ना आत्ताच्या आत्ता परत ये. दार उघड, मला बाहेर जायचंय. तुझ्या घरी आलोय. काय माझ्या आई तात्यांकडे कशाला? ते ठीक आहेत ना, काही झालं नाही ना त्यांना? हो बरे आहेत, नको काळजी करू. तू नाहीयेस त्यामुळे जरा खचलेत म्हणून धीर द्यायला आलो होतो. लाली तू जर म्हणत असशील तर त्यांना घर खर्चासाठी थोडे पैसे देऊ का? हा चालेल, ते मी तुला परत देईन. ते बघू नंतर. एवढा का चांगला वागतोय माझ्याशी? आणि मला न सांगता माझ्या घरी कशाला गेलाय? साहेब मी मगाचपासून विचारायचा प्रयत्न करतोय. आता तरी सांगा
आपण इथं परत का आलोय? रक्ताचे डाग खालीच कसे आहेत, वर का नाही आहेत? नंतर ते अचानक कुठे गायब झाले. हे कोडं काही उलगडत नाही, ते सोडवायचा प्रयत्न करतो. हो साहेब, गेल्या टाइमला मी वर बघितलं तिथं रक्त नव्हतं, इथंच फक्त रक्त होतं. माझ्याही पाण्यात नाही आलं, म्हणून पुन्हा पाण्यासाठी आलो. साहेब, आपण फॉरेन्सिकचे रिपोर्ट्स बघितले, त्यात जे रक्त सापडले ते लालीचंच आहे. मग तरी पण आपण रक्ताचे डाग का शोधतोय? हे रक्त फक्त खालीच आहे, इकडे वर नाही आहे. इथे इथे सगळीकडे सांडायला पाहिजे होतं ते, त्याचा काही मागमूस नाही आहे. साहेब, असं पण असू शकतं ना की त्या भामट्याने लालीला मारली असेल आणि पोत्यात भरून मग घेऊन गेला असेल. हो, पण पोत्यात भरल्यावर ते पोतं खेचल्याचा, ढकलल्याचा, फरफटत नेल्याचा काहीतरी अवशेष, काहीतरी पुरावा, किंवा त्यातून रक्त सांडल्याचा किंवा ते पुसल्याचा काहीतरी पुरावा, काहीतरी खूण, काहीतरी अवशेष, त्याचा माग ते सापडतं का ते शोधतोय मी. साहेब, मग तुमचा त्या भामट्यावर संशय नाही का? नाही म्हणजे तो पण असंच म्हणतो की त्याला कोणीतरी अडकवायचा प्रयत्न करते, तुम्हाला पण तसंच वाटतंय का? एक तर्क असा आहे की दोघे जण काम एकानं सुरू केलं, त्यांनी थांबवलं, म्हणजे ते दुसऱ्यानं केलं, त्याच्या पद्धतीनं काम झालं. हे दोघे एकमेकांना ओळखतात की ओळखत नाहीत. पहिला दुसऱ्याला ओळखतो आणि दुसरा पहिल्याला ओळखत नाहीत. एकदा या दोघांमधलं नातं, समीकरण आपल्या लक्षात आलं ना की हा कोण आहे? हा मीच आहे. सॉरी. काय झालं लाली? म्हणजे असं रागानं का बघतेस? तुला खरंच कळत नाही रागानं का बघते? दिवसभर एवढे फोन केले, तुला सांगितलं ना, तरी काहीच नाही घडलं. असं कसं काय वागू शकतोस तू? मला लॉक करून का गेला होतास? मी तुझी प्रॉपर्टी वाटली तुला का गुलाम वाटले असं कोंडून जायला? नाही लाली, मी का लॉक करेन? तूच लॉक केलं होतंस. खोटं बोलायचं नाही माझ्याशी, मला नाही आवडत. अगं मी खरंच सांग. माझा पारा चढवू नकोस हा. तुझ्या घरात तुझ्याशिवाय आणखी कोण राहतं लॉक करून जायला? तूच लॉक केलं होतंस. मला वेड्यात नाही काढायचं, मूर्ख बनवू नकोस मला. अगं मी तुला मूर्ख समजत नाही आणि वेड्यात काढायचा काही हेतू नाहीये.